नमस्कार. आज आपण अगदी झटपट तयार होणारी तर्रीदार झणझणीत अशी चणा डाळीची आमटी बनवणार आहोत. अतिशय चविष्ट अशी ही आमटी तयार होते. ही आमटी तुम्ही अगदी चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. ही एक आमटी असेल तर दुसरं तुम्ही काहीही नाही बनवलं तरीसुद्धा 2 घास तुम्ही नक्कीच जास्त जेवाल. तर इथे आपण 1 वाटी चणा डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर अर्ध्या तासासाठी आपण चण्याची डाळ भिजवून घेतलेली आहे. डाळ व्यवस्थित अशी भिजवून झालेली आहे आणि आता आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. डाळ व्यवस्थित अशी भिजवून घेतली म्हणजे डाळ पटकन शिजली जाते. तर इथे आपण थोडंसं पाण्याचा वापर करून कुकरमध्ये 2 ते 3 शिट्यांमध्ये डाळ व्यवस्थित अशी शिजवून घेणार आहोत. एक इथे हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे, एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि एक छोटा चमचा आपण इथे तेलाचा वापर करणार आहोत. तेल, टोमॅटो आणि मिरचीचा वापर केलेला आहे. डाळीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. तर इथे आता आपण 2 ते 3 कढीपत्त्याची पानं हाताने तोडून अशा पद्धतीने आपण डाळीमध्ये टाकणार आहोत. कुकरला झाकण लावून 2 शिट्यांमध्ये आपण मीडियम गॅस ठेवून डाळ शिजवून घेणार आहोत. तर इथे आता डाळ शिजेपर्यंत आपण कांदा खोबरं भाजून घेणार आहोत. तर इथे मी एक मोठा कांदा पातळ असा उभा चिरून घेतलेला आहे. लालसर होईपर्यंत आपण परतवून झालेला आहे. त्याच्यानंतर आता अर्धी वाटी आपण इथे ओलं खोबऱ्याचा वापर करणार आहोत. कांदा आणि खोबरं लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. तर इथे आता कांदा आणि खोबरं भाजून झालेलं आहे. पूर्णपणे थंड झाल्यानंतर ते बारीक करून घेणार आहोत. तर इथे आता कांदा खोबरं भाजून झालेलं आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. तर इथे आपण पाण्याचा वापर न करता कांदा खोबरं बारीक वाटून घेणार आहोत. तर इथे आपण 2 ते 3 लसूण पाकळ्या आणि एक छोटा आल्याचा तुकडा आणि अर्धा चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत. तर इथे मी पाण्याचा वापर न करता कांदा खोबऱ्याचं वाटण आपण मिक्सर चालू बंद करून आपण बारीक करून घेणार आहोत. तर इथे कांदा खोबऱ्याचं वाटण बारीक असं वाटून झालेलं आहे आणि आता आपण कुकरला 2 शिट्या झालेल्या आहेत. कुकर इथे आता आपण झाकण काढून पाहूया. तर इथे डाळ कितपत शिजलेली आहे ती पाहूया. तर इथे 2 शिट्यांमध्ये डाळ छान मऊ अशी शिजलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण चमच्याने पूर्ण साधारण डाळ आपण अशी मोडून घेणार आहोत. तर ही डाळ आपण घाटून न घेता अशा पद्धतीने तुम्हाला जर पूर्ण मऊसर अशी डाळ हवी असेल तर तुम्ही ही डाळ घाटूनसुद्धा घेऊ शकता. इथे मी साधारण अशी तर ह्या डाळीचा मला लगदा करून घ्यायचा नाही आहे, म्हणजे घाटून घ्यायची नाही आहे. साधारण आपण डाळ अशी स्मॅश करून घ्यायची आहे. तर इथे आता डाळ पाहू शकता छान अशी मऊसर शिजलेली आहे. तर इथे तुम्हाला जर डाळ घाटून घ्यायची असेल तर तुम्ही घाटून घेऊ शकता. तर इथे मी साधारण ही डाळ अशा पद्धतीने साधारण आपण घाटून घेणार आहोत चमच्याच्या सहाय्याने. गरम असतानाच अशा पद्धतीने डाळ थोडी घाटून घ्यायची आणि इथे आता गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. तर तुम्हाला आमटी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही गरम पाण्याचा वापर करू शकता. तर इथे आता चण्याची डाळ आपण गरम पाण्यामध्ये मिक्स करून झालेली आहे आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत. तर एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी छान तडतडू द्यायची. मोहरी तडतडल्यानंतर आपण इथे 2 चिमूटभर हिंगाचा वापर करणार आहोत. मोहरी छान तडतडू द्यायची म्हणजे छान खमंग अशी फोडणी तयार होते. 2 चिमूटभर आपण इथे हिंगाचा वापर केलेला आहे. 3 ते 4 कढीपत्त्याची पानं, कांदा, खोबरं, आलं आणि लसूण आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण फोडणी व्यवस्थित अशी परतवून घेणार आहोत. तर इथे आता कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते फोडणीमध्ये परतवून घ्यायचं आहे. लसूण आणि जिरे आपण कांदा खोबऱ्याच्या वाटणामध्येच आपण वापरलेलं आहे, त्याच्यामुळे इथे मी फोडणीमध्ये वेगळं असं वापरलेलं नाही आहे. तुम्हाला जर लसूण आणि जिऱ्याचा वापर करायचा असेल फोडणीमध्ये तर तुम्ही करू शकता. तर इथे खमंग अशी फोडणी तयार झालेली आहे आणि कांदा खोबऱ्याच्या वाटणाला साधारण तेल सुटल्यानंतर 1 चमचा गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता आणि घरगुती लाल तिखट आपण इथे 1 चमचा वापरलेला आहे. घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साठवणीचा मसाला वापरू शकता. गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला मसाले व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहे. तर छान अशी खमंग फोडणी तयार करून झालेली आहे. मसाले आपले परतवून झालेले आहेत फोडणीमध्ये आणि आता आपण जी डाळ आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे चण्याची डाळ, ती आपण आता फोडणी करून घेणार आहोत. आमटी फोडणीला देताना गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे. तर इथे आता आमटी आपण फोडणीला दिल्यानंतर डाळ व्यवस्थित अशी आपण ढवळून घेणार आहोत.
तर इथे तुम्हाला आमटी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. तर साधारण ही आमटी घट्ट किंवा पातळ जास्त नसते किंवा जास्त घट्ट पण नसते. तर तुम्हाला जशी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवू शकता. मस्त तर्रीदार, झणझणीत आणि चमचमीत अशी ही आमटी तयार होते. नक्की रेसिपी बनवून बघा. तर इथे आता आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. तर इथे आता आपण आमटीला 1 ते 2 मिनिटभर आपण छान उकळ येऊ द्यायची आहे. म्हणजे सर्व मसाल्यांचा छान असा स्वाद येतो आणि जी आपण फोडणी तयार करून घेतलेली आहे त्याचा छान असा स्वाद येतो. तर एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा. नक्कीच 2 घास जास्त जेवाल किंवा नक्कीच 2 चपात्या जास्त खाल. ही एक आमटी असेल आणि लोणचं पापड असेल तर तुम्ही दुसरं काहीही नाही बनवलं तरीसुद्धा नक्कीच 2 घास जास्त जेवाल. तर इथे आता आमटी छान उकळलेली आहे. गॅस बंद करायचा आहे. नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.